नमस्कार. आरीवर्क बाय शिव या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघा जिगजॅगची स्टिच बघणार आहोत. जिगजॅग स्टिच कशी करायची. तर बघा, अगोदर मी ही पट्टी आहे, या पट्टीच्या साहाय्याने अशी एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे. ही बघा, मी अशा 2 लाईनी ड्रॉ करून घेतल्या. आता आपण ह्याला जिगजॅगचा शेप देऊया. हे बघा, मी असं ड्रॉ केले. ही आपली असणार आहे ती जिगजॅगची स्टिच असणार आहे. आपण पहिलं कसं छोट्या छोट्या स्टिच देत होतो ना, तसे याला आता डायरेक्ट स्टिच करायचं असतं. हे बघा, ही आहे ती आपली जिगजॅगची स्टिच आहे. याला आपण नाव देऊन घेऊया जिगजॅग स्टिच. असं प्रत्येकाला नाव देत चालायचं का, मग काय होतं, आपल्या पटकन लक्षात येतं. जिगजॅग स्टिच. आता बघा, मी जरी थ्रेड घेतला आहे. हा आता जरी थ्रेड मी तोडला नाही, म्हणजे अगोदरच आपण वर्क केलं होतं ना अगोदरच्या डेमध्ये, तो दोरा तसाच खाली आहे आणि तसाच मी दोरा इकडे घेणार आहे. दोरा तोडायचाच नाही, कारण आपल्याला वर्क करताना गाठ बांधणे पुन्हा वर्क करणे हे अवघड जातं, म्हणून दोरा तोडायचाच नाही. तसाच दोरा आपण इकडे घ्यायचा. आता आपण खालून वरती जिगजॅग स्टिच मारत जाणार आहे. तर काय करायचं बघा, आता इथे मी स्टार्ट करायला सुई खाली घालून धागा असा वरती काढून घेतला. वरती काढून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला बॅक स्टिच मारायची. डबल स्टिच का मारायची आता बघा. आता आपण इथे डबल स्टिच मारून घेतली. डबल स्टिच मारून घेतली. आता आपल्याला इकडे सरळ, आता पहिले कसं आपण छोट्या स्टिच करत जायचो, तसं आता छोट्या करायचे नाही. आता डायरेक्ट एक मोठी स्टिच घ्यायची. हे बघा, डायरेक्ट इथपर्यंत आपला कुठं पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे ना इथे, मग डायरेक्ट हे टोक इथं ठेवून या पॉईंटला असं खाली घालायचं. खाली घातल्यानंतर आता बघा, डबल स्टिच का द्यायची ते मी तुम्हाला दाखवते. बघा, डबल स्टिच जर दिली नाही आणि डायरेक्ट इथं स्टिच मारली तर हा दोरा असा विस्कटतो पूर्णपणे. हे असं निघून जातं. हे इथं लॉक होत नाही. मग हे लॉक करण्यासाठी का नाही आपल्याला डबल स्टिच द्यायची, म्हणजे बॅक स्टिच. डबल स्टिच त्याला काय पण म्हणू शकता तुम्ही. हे बघा, आता इकडे घेतलं तर हे पॅक झालं, असं विस्कटणार नाही. आता मी परत या पॉईंटला अशी सुई खाली घालून धागा असा वरती काढून घेणार. आता इकडे डायरेक्ट न जाता हे बघा, असं इकडे गेलं तर हा दोरा इथं विस्कटला. तर मी आता इथे एक छोटी डबल स्टिच टाकून घेणार. हे बघा, मी इथे छोटी डबल स्टिच टाकून घेतली. आता डायरेक्ट इकडे जायचं, इथे डबल स्टिच टाकून घ्यायची. जिगजॅग स्टिच कुठे लागते ते पण मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण कटवर्क वगैरे करतो ना, म्हणजे नेट फिक्सिंगसाठी, परत 3D 5Dचे पिकॉक असतात बघा, परत फ्लॉवर असतं 3D 5Dचं, म्हणजे आपण वर्क करून कटरच्या साहाय्याने कट करून पुन्हा जोडतो ना, त्याच्यासाठी ही जिगजॅग स्टिच लागते. ह्या जिगजॅग स्टिचने त्याला बॉर्डर करावं लागतं आणि नंतर कटरच्या साहाय्याने कट करावं लागतं. ते आपण पुढे बघूया. हे बघा, ही आहे ती आपली जिगजॅगची स्टिच आहे. हे आपलं चाललंय काय पहिल्यांदा आपलं स्टार्टिंगला स्टिचचे प्रकार चालला आहेत. आपण सगळं स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आणि नंतर मग सगळं स्टिच एकत्र करायचं, म्हणजे सगळ्याचं बीड्स वर्क वगैरे सगळ्या थ्रेडने वगैरे एकत्र करायचं. हे बघा, हा धागा घेतला मी अखंड, इथं स्टिच मारली आणि इथं जवळ एक छोटी स्टिच टाकली. इथं धागा वरती काढला आणि हाच धागा अखंड धागा इथे ठेवून इथे मी छोटी स्टिच टाकून घेतली. आता आपल्या इथे हा लॉक करायचा आहे. तर लॉक कसा करणार आहे बघा, मी ह्या सर्कलमधून इथे सुई जवळ खाली घालून धागा वरती काढणार आणि
जो अगोदरचा धागा आहे ना, छोटा धागा, तो असा सुईत अडकवून खालचा दोरा खाली ओढणार आणि वरच्या हातातली सुई अशी वरती ओढून घेणार, म्हणजे आपली तिथं गाठ फिक्स झाली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होईल, जो मी व्हिडिओ पहिल्यांदा शेअर करेल ना, तो पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे वर्क करताना. तर धन्यवाद.